नमस्कार मित्रांनो, गोल्डमध्ये आपण एक ट्रेड घेतला आहे, त्याचं लॉजिक सांगतो आणि ट्रेडमध्ये काय होईल ते मी अपडेट करत राहीन. तर गोल्डमध्ये जर बघितलं तर गोल्डनेही अपसाईडला एक मोमेंटम केलेली 1 आवरवर शिफ्ट झाला. तर इथे समजेल की अपसाईडला कंटिन्यू गोल्ड अपसाईडला अशी मोमेंटम करत होतं आणि त्यानंतर ही डाऊन साईडला जे मार्केट आले ते वीकेंड रिम्यूव्ह करण्यासाठी आले. जर तुम्ही मोठ्या टाईमवर बघितला तर इथे एक चांगल्या प्रकारे ब्रेकआउट बघायला मिळते. ब्रेकआउट नंतर ही वीकेंड रिम्यूव्ह करण्यासाठी एक मुवमेंट मार्केट डाऊन साईडला गेलेले आहे. मार्केटचा ट्रेंड प्रॉपरली अपसाईडचा आहे आणि जर 1 आवरवर जर बघितलं ह्या ठिकाणी जी सेलिंग आलेली दिसते, ह्या ठिकाणी सेलिंग दिसते ती सेलिंग खूप वेग आहे. मार्केट खाली आलं, मल्टिपल नाही रिजेक्शन घेतलं, परत एकदा सेलिंग साईडला आलं, परत ह्या ठिकाणी होल्ड करते, या ठिकाणी एक डिप मारली आणि परत मार्केट इथं आले. तर सेलिंग साईडला सेलिंग जरा वीक आहे आणि जर चार्टला तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर इथे एक तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतोय. पॅटर्न कुठलं दिसते तुम्हाला तर हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. हेड अँड शोल्डर ब्रेकआउट पॅटर्नच्या ब्रेकआउटला सेलर इथे एंटर झाले असणार आहेत की मार्केटने टॉपला जाऊन एक परफेक्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आहे. इथनं मार्केट फॉलो करेल ह्या इथं ह्या नेकलाईनच्या ब्रेकआउटला बरेच सेलर एंटर झाले असणार. कुठं या ठिकाणी बरेच सेलर एंटर झाले असणार. त्याचबरोबर त्याच एक्झॅक्ट ब्रेकआउट लेवलला मार्केटने रिटेस्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी मल्टिपल सेलरने इन्व्हाइट केलं. परत प्रिव्हियस जो स्विंग होता तो पण ब्रेक केला. म्हणजे सेलरने काय सेलर काय करतात, ब्रेकआउटला पण एंट्री करत नाहीत, रिटेस्टला पण एंट्री करत नाही. रिटेस्ट नंतर ही नेक्स्ट जो स्विंग आहे तो ब्रेक केल्यानंतर एंट्री करतात. म्हणजे प्रॉपर ब्रेकआउटला जे सेलर आलेत त्यांना इन्व्हाइट केलं, रिटेस्टला सेलर येणार आहेत त्यांना इन्व्हाइट केलं, स्विंग ब्रेक करतात त्या ठिकाणी काही सेल येतात त्यांना इन्व्हाइट केलं. मग ह्या सगळ्यांचे एस एल कुठं आहे तो तर तर सगळ्यांचे एस एल ह्या अपसाईडला अवेलेबल आहेत. ते एस एल हिट करण्यासाठी मार्केट एक अशी मोमेंटम अपसाईडला करू शकतो, अशी एक मोमेंटम अपसाईडला मार्केट करू शकतं. त्या बेसिसवर आपण ट्रेड घेतलेला आहे. ट्रेडचं स्टॉपलेस टार्गेट तुम्ही बघू शकता. काय होईल ते मी तुम्हाला अपडेट करतो. टार्गेट झाला तर अपडेट करतो, स्टॉपलेस झालं तरी पण अपडेट करतो. नमस्कार मित्रांनो, गोल्डमध्ये काल ट्रेड घेतलेला, त्याचे ऑलमोस्ट टार्गेट आपण थोडं वरपर्यंत होतं, पण ह्या ठिकाणी या एक्झॅक्ट पिन पॉईंटला मी एक्झिट केलं. एक्झिट करायचं कारण का तर 5 मिनिटावर जर बघितलं तर मल्टिपल टाईम ह्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतो. इथनं असं कंटिन्यू बायर 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 आणि वरनं सेलर बाईंग सेलिंग प्रेशर होता. ह्या ठिकाणी ही लेवलची ब्रेकआउट झाल्याबरोबर मार्केटनं कंटिन्यू वर जायला पाहिजे होतं, तर आपण ते होल्ड करण्यात रस होता. मार्केटने पिन बाराची कॅन्डल बनवली तशी मी या 2-3 कॅन्डल खाली ट्रेलिंग एसेल लावला आणि तो ट्रेलिंग एसेल हिट करून मार्केट डाऊन साईडला मुवमेंटम करायला लागलं. कारण का ह्या ठिकाणी ट्रेंडलाईनला एकदम रिस्पेक्ट केली, ट्रेंडलाईन एकदम रिस्पेक्ट केली. ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालं तर मार्केट रिव्हर्स परत त्या ट्रेंडला आधी आलं नाही पाहिजे होतं. आलं म्हणून मला वाटलं की मार्केट कुठेतरी फॉलो करू शकतो, थोडं का होईना इथपर्यंत येऊ शकतो. मग परत चांगला प्रॉफिट चाललेला मी रिस्क कमन करायचा म्हणून मी ह्या ठिकाणी एक्झिट केलं. मार्केट अजून सुद्धा वर जाण्याची पोटेन्शियल मार्केटमध्ये आहे. मार्केट कशी मोमेंटम करू शकतो मी दाखवतो तुम्हाला. ह्या ठिकाणी जे बाहेर आलेत त्या बाहेरना प्रॉपरली रिमूव्ह करेल ह्या रेंजमध्ये किंवा ह्या रेंजमध्ये येईल, परत ह्या ठिकाणी जाईल आणि परत एक फुल बॅक घेऊन मग ब्रेकआउट दिला ना, मग आपण एक 4,500च्या आसपासच्या लेवलपर्यंत एक ट्रेड आपण एक्झिक्यूट करू शकतो. पण आता मी एक्झिट झाले. काल आपण ह्या ठिकाणी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला, लॉजिक मी तुम्हाला सांगितले. ओके, हाच ट्रेड अपडेट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी स्टार्ट केलेला.